नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 27 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधले लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. सो MPSCसाठी आणि कंबाईनसाठी एक्झामला जाताना नेमक्या कुठल्या गोष्टी आपण करणं अपेक्षित आहे, 14 मार्च असेल किंवा मग त्यानंतरची कंबाईन एक्झाम, तर या संबंधीचं लेक्चर जे आहे उद्या सकाळी 11 वाजता आणि याच अनुषंगाने दुसरा एक सेशन जे आहे ते 3 वाजता नाशिकला द युनिक अकॅडमी इथं आपण घेणार आहोत. सो स्पॉटलाईट फॅमिलीचे जे मेंबर्स नाशिकमध्ये असतील तर तुम्ही भेटू शकता. तुमच्यासाठीचा जो ॲड्रेस आहे तर गंगापूर रोडला नाशिक युनिक अकॅडमीची जी ब्रांच आहे तिथं हे सगळे सेशन्स आहेत. आणि त्यामुळे एक गोष्ट आहे की आजचं जे स्पॉटलाईट सिनॅग आहे बघा आपलं, तर ते नाही होणार, कारण एकंदरच प्रवास आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो स्पॉटलाईट सिनॅग नेक्स्ट वीकमध्ये आपण भेटूयात. आपले जे इयरबुक आहे आणि MCQ बुक आहे याला तुमचा जो प्रतिसाद आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पोस्टल सर्व्हिससाठीचा नंबर तुमच्यासमोर आहे बघा, 8446430119. आजची जी पहिली आणि खूप महत्त्वाची न्यूज आहे ती आहे इंडियाज ब्ल्यू इकॉनॉमी धोरण. भूविज्ञान मंत्रालय म्हणजेच अर्थ सायन्स मिनिस्ट्री जी काही आहे तर त्यांनी इंडियाज ब्ल्यू इकॉनॉमी धोरण हे समोर आणलेलं आहे. आता याच्यामध्ये सिंपल आहे की ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय, हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला मुद्दा येतो. म्हणजे ते धोरण बघण्याआधी ती कन्सेप्ट आपली क्लिअर असणं गरजेचं आहे. आता ब्ल्यू इकॉनॉमी किंवा सागरी अर्थव्यवस्था किंवा ज्याला आपण SDG 14 जे काय आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची ध्येय क्रमांक 14, तर त्याच्याशी रिलेटेड आहे बघा. आता एक बहुआयामी आणि आंतरक्षेत्रीय संकल्पना आहे, म्हणजे मल्टिपल ॲस्पेक्ट आहे याचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समुद्रातील नैसर्गिक स्रोतांसह किनारपट्टीवरच्या पायाभूत सुविधा, देशातल्या विविध भागांना जोडणारे जलमार्ग, आंतरराष्ट्रीय व्यापार, ऊर्जा स्रोत, उदयोन्मुख सागरी तंत्रज्ञान, मासेमारी, पर्यटन, सुरक्षा, शाश्वतता यांचा याच्यामध्ये समावेश होतो. सो बेसिकली ब्ल्यू इकॉनॉमी हा जो महत्त्वाचा आस्पेक्ट आहे तर तिच्यामध्ये समुद्री विकास तर तुम्हाला करायचाच आहे, त्याच्याबरोबर त्याच्याशी रिलेटेड पायाभूत सुविधाही तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत. आता याच्यात दुसरा एक मुद्दा येतो की 2022पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते आपण डबल करणार आहोत. हा आपला एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आता 2022पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करण्यामध्ये एक ब्ल्यू इकॉनॉमीचा फार महत्त्वाचा रोल आहे की एकंदर भारताचा जो काही समुद्रकिनारा आहे तर हा जो रिजन आहे सगळा, या रिजनमधल्या लोकांना चांगला बूस्ट कशाने मिळू शकतो तर तो ब्ल्यू इकॉनॉमीने मिळू शकतो, किनारपट्टीवर राहणारी लोक. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करण्यामध्ये कुठेतरी ब्ल्यू इकॉनॉमीचा पण एक खूप महत्त्वाचा रोल असणार आहे आणि तो एक महत्त्वाचा कंपोनंट तिच्यामध्ये आहे, तर ती एक बाब लक्षात ठेवा. आता ब्ल्यू इकॉनॉमी हे जे भूविज्ञान मंत्रालयाचं धोरण आहे तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर देशाच्या तिन्ही दिशांना 7,000 किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. समुद्राचा शाश्वत वापर करून सागरी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. सो हा खूप महत्त्वाचा याच्यात मुद्दा आहे की एकंदर समुद्रकिनारा आणि समुद्र या दोन्ही गोष्टींचा शाश्वत वापर करणे. मग सागरी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशाचं जे सकल राष्ट्रीय उत्पन्न GDP आहे तो वाढवण्यावर पण भर दिला जाणार आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स याच्या 7 समित्यांमधून इंडियाज ब्ल्यू इकॉनॉमी हे धोरण तयार केलं गेलेलं आहे. सो टोटल 7 समित्या याच्यामध्ये आहेत. मग आता याच्यात कुठले कुठले क्षेत्र आहे, आता तसं बघायला गेलं तर यांनी 7 महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस्ड आहे असं म्हटलं आहे, पण याच्यामध्ये 7पेक्षा जास्त गोष्टी आपल्या समोर आहे. परंतु या 7 घटकांना घेऊन आपण परत एकदा येऊयात. समुद्री वाहतूक असेल, मासेमारी आणि मत्स्य प्रक्रिया असेल, बघा कशा कशाचा समावेश या ब्ल्यू इकॉनॉमी धोरणात आहे. आंतरराष्ट्रीय संबंध असतील, मग हे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे की सामरिक परिणाम आणि आंतरराष्ट्रीय संबंध ह्या 2 गोष्टी जोडून घ्याव्या लागतात आपल्याला. तंत्रज्ञानात असेल, व्यापार असेल, सेवा आणि कौशल्य विकास, उदयोन्मुख उद्योग, पायाभूत सुविधा आणि जलवाहतूक, किनारपट्टी आणि खोल समुद्रातील खाणकाम. डीप सी मायनिंग नावाची कन्सेप्ट आपण बघितली होती बघा. आता जी सिरीज आपण केलेली आहे किंवा 10 तारखेचं लेक्चर घेतलं होतं किंवा त्याच्यानंतर युनिकच्या यूट्यूबवरती सिरीज आपण केली 5 लेक्चरची, पण तिच्यामध्येही 2019मध्ये फोकस असणारं डीप सी मायनिंग जे आहे, किनारपट्टी जवळची ऊर्जा असेल, सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आणि त्याच्यावर बेस्ड हे सगळं धोरण आहे. या धोरणाअंतर्गत नॅशनल ब्ल्यू इकॉनॉमिक काउन्सिल NBEC
याची स्थापना केली जाणार आहे, ज्याद्वारे विविध योजना असतील, मोहिमा असतील त्या हाती घेऊन ब्ल्यू इकॉनॉमीला चालना दिली जाणार आहे. सो हाही याच्यातला फार इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. तो आस्पेक्ट म्हणजे काय, की नॅशनल ब्ल्यू इकॉनॉमिक काउन्सिलची स्थापना. म्हणजे साधी गोष्ट आहे की त्याच्यासाठी आता धोरण तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर एक चांगली बॉडी त्याच्याकरता पाहिजे की ती त्याच्याकरता कार्यरत असेल, तर तो एक महत्त्वाचा इथं आस्पेक्ट आहे. आता भारतातील ब्ल्यू इकॉनॉमीला पूरक वस्तुस्थिती जर तुम्ही बघितली तर भारताला 7,000 किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा आहे. 12 मोठ्या आणि 187 छोट्या बंदरांच्या माध्यमातून 140 दशलक्ष टन कार्गो हाताळले जातात. 40 लाख मच्छीमार आणि कुटुंबे सागरी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. GDP मधला याचा जर सागरी अर्थव्यवस्था वाटा बघितला तर तो 4.1% आहे. म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी का गरजेची आहे त्याच्यासाठीची वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे. एकंदरच रिसोर्सेस किंवा जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल ट्रिमेंडस आहे. का ट्रिमेंडस आहे, कारण समुद्र किनारा 7,000 किलोमीटरचा आहे. 12 मोठी आणि 187 छोटी बंदरं आहेत. 40 लाख मच्छीमार आणि कुटुंब सागरी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. म्हणजे इथं एक बेसिक गोष्ट येते की तुमच्याकडे असं नाही की तुम्हाला त्याच्यासाठी मानव संसाधन तयार करायला लागणार आहे. ते मानव संसाधन इथं आहे. वाटल्यास आपण त्यांना अजून चांगलं स्किल देऊ शकतो. हे 40 लाख मच्छीमार जे आहे तर तो एक फार महत्त्वाचा आपल्या जमेची बाजू आहे. GDPमध्ये सागरी अर्थव्यवस्थेचा वाटा पण 4.1%, तर खूप चांगली बाब आहे आणि याला आपल्याला अजून चांगल्या स्तरावर न्यायचं आहे. त्याच्यासाठी ही पॉलिसी आपण घेऊन येतो आहे. सो नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे निधन झालेलं आहे बघा, लॉरेन्स फर्लिनगेंटी, वय वर्ष 101. आता हे कवी होते, लेखक होते, प्रकाशक होते. राजकीय भाष्य नाही पण बंडखोरीला प्रोत्साहन देणारं लिखाण त्यांच्या याच्यात आहे. कोनी आयलँड ऑफ द माइंड म्हणजे फ्रेंच, त्याच्यानंतर एकनच अमेरिकन, दोन्ही याच्यामध्ये समाजात ते वावरलेले आहेत. सो लॉरेन्स हे एक लक्षात ठेवा. आजचं वैशिष्ट्य बघा, 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आहे ना, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आहे आज. एकंदरच मराठी भाषा आणि तो सगळा जो काही आस्पेक्ट आहे तो आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि मराठी भाषेच्या बाबतीमध्ये मग परत बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या आहेत की एकंदर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा वगैरे, तर त्यासंबंधी आपल्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे की पुढच्या मराठी राजभाषा दिनी, मराठी भाषा दिनी आपण अभिजात भाषेचा दर्जा घेऊनच येऊ. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की अभिजात भाषा है ना, हा दर्जा मराठीला हवा आहे. आता खरं तर अभिजात भाषा किंवा क्लासिकल लँग्वेज जे आहे तर याच्यासाठीचे काही बेसिक मुद्दे आहेत बघा. जसं 1500 ते 2000 वर्षापूर्वीची ती भाषा असावी. तिच्यातलं जे लिटरेचर आहे ते तिचं ओरिजिनल असावं, दुसऱ्याचं कॉपी पेस्ट नसावं. आणि एकंदरीतच ती जे काही तिच्यामधलं साहित्य आहे, त्याचं जे अस्तित्व आहे ते स्वतंत्रपणे आलं पाहिजे. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. त्याच्याशी रिलेटेड स्क्रिप्ट्स असतील, म्हणजे जुने पाठपुरावे, एव्हिडन्सेस प्रॉपरली पाहिजेत. अशा भाषांना मग अभिजात भाषा किंवा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला जातो. मग याच्यामध्ये मोस्ट प्रॉब्लेम क्लासिकल लँग्वेज ज्या आहेत त्या दक्षिण भारतातल्या आहेत. मग मधल्या काळामध्ये तेही चालू आहे की संस्कृत आणि मराठी हे वेगळं असणं, मग तिच्यामुळे जो ळचा उल्लेख आहे ना, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, डिबेट्स आहेत. ज्या लोकांचं मराठी साहित्य आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे जे लेख आहेत ते ऑलरेडी UPSCच्या ग्रुपला मी पोस्ट केलेले आहेत. रेग्युलर जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथेही पोस्ट करतो. एकंदर आपल्याला मराठी भाषेबद्दलचे बेसिक्स माहीत पाहिजे. सो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात शेवटची जी आहे 6वी ओडिया, ही क्लासिकल लँग्वेज, मग मराठीचा तिच्यामध्ये सहभाग होणं गरजेचं आहे. आणि एकंदरच बाकी सर्व जे आहेत तर वेळोवेळी मी तुम्हाला क्लासिकल लँग्वेज सांगितलेले आहेत. 2020चं जे इयरबुक तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे PDF, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबींचा एक बॉक्सही आहे. सगळ्या बेसिक गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. तिथून पण तुम्ही ते वाचू शकता. कुठल्याही आर्ट अँड कल्चरच्या बुकमध्ये हे डिटेल्स असतात. कासव महोत्सव रद्द झालेला आहे 2021चा. आता कासव महोत्सव जो आहे तो 2020मध्ये पण रद्द झाला होता करोनामुळे. रत्नागिरी जिल्ह्यातलं दापोली जे ठिकाण आहे तिथलं आंजर्ले किंवा कोळथरे इथं दरवर्षी कासव महोत्सव साजरा केला जातो. आता कासव महोत्सवाचा उद्देश काय आहे तर बेसिक कासव संवर्धनाला प्रोत्साहन. आता कासवाची 7,731 इतकी अंडी जी आहे ती सुरक्षित आपण ठेवलेली आहे. अंड्यांमधून मार्च 2021मध्ये पिले बाहेर येतील असा अंदाज आहे. कासव मित्रांकडून संरक्षित घरट्यातून बाहेर आलेली कासवाची जी पिलं आहेत ती
सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ताच्या वेळी नियमितपणे समुद्राच्या दिशेने सोडण्यात येतात तिच्यामध्ये. सर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे है ना. सो एकंदरीतच ही एक बाब लक्षात ठेवा की कासव महोत्सव दरवर्षी होत असतो दापोली तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आणि 2020चाही कॅन्सल झाला होता, 21चाही. एवढंच कासवाच्या संवर्धनासाठीचा हा प्रोजेक्ट आहे. आता हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांना विधानसभा संकुलात धक्काबुक्की करण्यात आली. तर राजकीय शिष्टाचाराला धरून नक्कीच नाही आहे. सगळ्यात बेसिक आहे की काँग्रेसचे 5 आमदार निलंबित झाले. हिच्यामध्ये एक लीडर ऑफ अपोजिशनचा पण हिच्यामध्ये समावेश आहे, म्हणजे विरोधी पक्षनेता. म्हणजे विरोधी पक्षनेत्याचं स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान आहे सभागृहामध्ये, आणि त्यांनी ती डिग्निटी जपणं फार गरजेचं आहे. परंतु अशा ज्या गोष्टी होतात तर याच्यामध्ये एकतर राजशिष्टाचार ही एक बाब आहे, आणि त्यातल्या त्यात एक समाज म्हणून आपण समोर काय ठेवतोय हाही विचार आपण केला पाहिजे. मग तो कुठलाही पक्ष असू देत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी. मग ते काँग्रेस असो, तिथं BJP असो, कम्युनिस्ट पार्टी असो, कुणीही असो. आणि बेसिकली राज्यपाल हे प्रकरण जे आहे ते प्रत्येक नीट करूनच ठेवायचं. राज्यपालांवर ते चर्चेत असतातच आजकाल राज्यपाल, त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवर असतील किंवा बाकीच्या गोष्टी. सो राज्यपाल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या भाषा दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. आता खरं तर हे खूप आधीपासून चालू आहे है ना. तर याच्यासाठीच्या समित्या वगैरे पण आपण बघितल्या होत्या. तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके. आता मराठी भाषा दिन आहे, तर मग याच्यामध्ये एक दुसरी महत्त्वाची बाब जी येते की मराठीमधलं जे साहित्य आहे ते साहित्य वैश्विक झालं पाहिजे. ते वैश्विक होण्यासाठी एक बेसिक मुद्दा आहे की मराठीतून इंग्रजीत ते भाषांतरित झालं पाहिजे. म्हणजे अनुवाद नावाची गोष्ट जी आहे की मराठी साहित्य हे इंग्रजीत अनुवादित होणं गरजेचं आहे. जसं इथं एक तुम्हाला दिसतं आहे की श्यामची आई पुस्तक जे आहे साने गुरुजींचं, की ते अनुवादित करण्यात आलेलं. तर फार म्हणजे काही गोष्टी अनुवादित झालेल्या आहेत, त्याची बरीचशी हे याच्यामध्ये आहेत. परंतु मॅक्झिमम मराठी साहित्य हे वैश्विक होण्यासाठी मग ते वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात इंग्रजीमध्ये ते जितकं जास्त होईल तेवढी मराठी भाषा जी आहे ती अजून समृद्ध होत जाईल. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्हाला जगन मान्यता मिळणार तिच्यामध्ये. आणि दुसरं एक समाज माध्यमं आणि भाषा समृद्धी असे जे आर्टिकल्स आज आहेत, हे आर्टिकल्स कशासाठी आहेत? मराठी भाषा वैकल्पिक विषय UPSCला घेणाऱ्या लोकांसाठी. आता याच्यामध्ये सिंपल आहे की समाज माध्यमांनी भाषेचं स्वरूप बदलून टाकलेलं आहे. म्हणजे साधं आहे की आपण असं सिंपली विचारतो की तू कोठे आहेस है ना. आता हे तू कोठे आहेस हे आपण प्रॉपरली जे काही मराठीची स्क्रिप्ट आहे ते वापरून लिहिलं. आता इंग्लिशमध्ये SMS वगैरे करताना असं लिहिलं जातं बघा है ना. सो बेसिकली हा जो मुद्दा आहे की स्क्रिप्ट तुम्ही इंग्लिशची वापरताय, भाषा मराठी आहे, मग हे जे मिंग्लिश होणं, मराठीचं मिंग्लिश होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून घेणं. आणि समाज माध्यमांमध्ये कसं आहे त्यातल्या त्यात आजकाल जे आहे की ते स्माइली वगैरे वापरलं जातं. म्हणजे तुमच्या इमोशनसाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा वापर किंवा आदान प्रदान करणं स्वतःच्या विचारांचं, भावनांचं, त्याच्यासाठी भाषेच्या पलीकडे लोक जायला लागलेले आहेत. सोशल मीडियाचा तिच्यात रोल आहे. मग हे सगळं कशा पद्धतीने बदलतं वगैरे. सो हे आर्टिकल्स तुम्हाला UPSCच्या ग्रुपवर टाकलेले आहेत बघा. विधानसभांसाठी बिगुल वाजला. आता पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये, आसाममध्ये 3 टप्प्यात होणार आहे. बाकी ठिकाणी मग बघा, पुडुचेरी 1 टप्पा, तामिळनाडू 1 टप्पा, केरळ 1 टप्पा. सो पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी, तामिळनाडू, केरळ या 5 राज्यांमध्ये आता मतदान होणार आहे. आणि मग एकंदरीतच विधानसभेचं जे सगळं वोटिंग वगैरे होईल त्यावेळेस बघूयात काय गोष्टी होतात, समोर येतात. आता भारतात विज्ञानाची जी काही अवस्था आहे तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या, कारण उद्या जो आहे 28 फेब्रुवारी तो विज्ञान दिवस, आणि त्या अनुषंगाने मग हा एक खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. आता याच्यामध्ये एक फार महत्त्वाची बाब जी दिलेली आहे की भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे बघा. कशामध्ये? तर जे काही रिपोर्ट्स पब्लिश होत असतात सायंटिफिक जर्नल जे आहे तिच्यामध्ये, तर ते रिपोर्ट्स आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये भारत जो आहे जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. परंतु एकंदरीतच पहिल्या क्रमांकावर मग हे US, चायना हे देश. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे की जरी भारत 3ऱ्या क्रमांकावर असला तरी भारतामधून जे रिसर्च किंवा जे पेपर्स पब्लिश होत असतात ते त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो तितकासा नाही आहे. आणि त्या केसमध्ये भारताचा जो स्कोर आहे तो फार कमी आहे. म्हणजे जो काही इंडेक्स स्कोर आहे की तुमच्याकडून जे काही रिपोर्ट्स जातात त्याचा भारताचा स्कोर आहे 0.7%. ओके, 0.7. म्हणजे किमान हा स्कोर 1 असला तर ते चांगलं मानलं जातं. परंतु भारतातून जे मटेरियल पब्लिश होतं आहे सायन्सचं ते तितकंसं प्रभावी नाही आहे असं यांचं म्हणणं आहे.
म्हणून तुम्ही क्वांटिटी वाईज ज्या आहेत तर त्याच्यापेक्षा क्वालिटीवर वर्क करणं, कारण तिसऱ्या क्रमांकावर आहोत आपण की क्वांटिटी किती जास्त आपण पब्लिश करतो. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्वालिटी वर्क करायचं आहे. तर हा याच्यात खूप महत्त्वाचा एक आस्पेक्ट आहे. ओके. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये, की ह्या सगळ्या याच्यात एक बेसिक गोष्ट येते सायन्सच्या बाबतीत भारतामध्ये, की फंडिंग. भारतामध्ये खूप कमी फंडिंग सायन्समध्ये आहे, खूप कमी इन्व्हेस्टमेंट सायन्समध्ये आहे. ओके. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं की भारताचा ग्रॉस डोमेस्टिक एक्सपेंडिचर जो आहे ना, GERD, ओके, ग्रॉस डोमेस्टिक एक्सपेंडिचर अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तर ह्याचा जर विचार केला तर फक्त जो 0.6% आहे GDPच्या. ओके. सो ग्रॉस एक्सपेंडिचर ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फक्त 0.6%, 1% पण नाही आहे. मग याचं रिझन काय आहे, तर याचं रिझन आहे की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. सो भारतामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ती ह्या सर्व याच्यात वाढणं गरजेचं आहे. म्हणजे खाजगी गुंतवणूक नावाचा जो काय प्रकार आहे तो वाढला पाहिजे. तो वाढल्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानातून तुम्हाला अजून चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आतापर्यंत ज्या आहेत की टोटल 5 पॉलिसी आतापर्यंत सायन्स अँडच्या बाबतीत येऊन गेल्यात बघा. सगळ्यात पहिली पॉलिसी जी आली होती आपली भारताची है ना, विज्ञान तंत्रज्ञान, ती आली होती 1958मध्ये. ओके. 1958मध्ये पहिली पॉलिसी आलेली आहे विज्ञान तंत्रज्ञानाची. आणि तिच्यामध्ये जे होतं की सायंटिफिक एंटरप्राइजेससाठी डेव्हलपमेंट करणं, सायंटिफिक टेम्पर आहे ना, शास्त्रीयदृष्ट्या लोकांनी विचार करणं, याच्यासाठी काम करणं, ही 1958मध्ये आली. त्याच्यानंतर दुसरी जी आपली पॉलिसी आलेली आहे ती पॉलिसी आली होती ती 1983मध्ये आली होती, 1983. बघा किती गॅप आहे. 58 नंतर 83मध्ये आपण आलो. म्हणजे जे काही चेंजेस होत आहेत विज्ञानासारख्या याच्यात की जो रोज 4 तिथं शोध लागतात अशा याच्यामध्ये आपण किती डायनामिक असलं पाहिजे. 58 नंतर 83मध्ये आपण पॉलिसी घेऊन आलो. आणि याच्यामध्ये जे होतं की टेक्नॉलॉजी सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर होणं तंत्रज्ञानाच्या बाबतीत. 2021मधली आपली अवस्था बघा. याच्यातून आपल्याला लक्षात येतं की नाही, आपण आत्मनिर्भरच्या फार दूर आहे. म्हणजे काय संबंधच नाही, फक्त शब्दांचा वापर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच याचा अर्थ असा नाही आपण काहीच केलेलं नाही आहे, पण आपल्याला खूप काही करणं गरजेचं आहे एवढं आपल्याला कळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट या 83च्या याच्यात होतं की जसं सेल्फ रिलायन्स टेक्नॉलॉजीमध्ये व्हायचं तसं समाजाच्या सर्व घटकांना विज्ञान तंत्रज्ञानाचा फायदा झाला पाहिजे, हेही त्याच्यामध्ये होतं. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन झालं पाहिजे, हेही या पॉलिसीत सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर पुढची जी पॉलिसी आपली आलेली आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीची, तर ती पॉलिसी आली 2003मध्ये. ओके. म्हणजे बराच कालावधी आहे बघा, जवळपास 20 वर्षानंतर पुढची पॉलिसी आली. आणि ही पॉलिसी 1991 नंतरची आहे. म्हणजेच इकॉनॉमिक लिबरलायझेशन जे काही झालेलं आहे त्याच्यानंतरची होती. आणि याच्यामध्ये काय झालं की रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी हिने काम केलेलं आहे. जवळपास 0.7% हे गेलेलं होतं. ओके. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर पुढची जी पॉलिसी आली ती 2013मध्ये आली बघा, 2013. 2013 पुढची पॉलिसी आली. आणि हिच्यामध्ये जे होतं की इनोव्हेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा सायन्समध्ये यांनी हे केला की सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन गोष्ट आणणं. आणि दुसरी महत्त्वाची हे होते की टॉप 5 ग्लोबल सायंटिफिक लीडर्स जे काय आहेत त्याच्यावर फोकस करणं. आणि याच्यामध्ये मजा आहे की वेगवेगळ्या देशांबरोबर तुम्ही पार्टनरशिप करा. त्याच्यानंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या ज्या विंग्स आहेत त्या उभ्या करा. बरं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. कशा म्हणजे याच्यामध्ये लार्ज हायड्रन कॉरिडॉरचा जो युरोपियन युनियनचा प्रोजेक्ट आहे त्याचा विचार तुम्ही करू शकता. आणि आता 2020मध्ये भारताने ड्राफ्ट आणलेला आहे 5व्या एज्युकेशन पॉलिसीचा. आता ही जी 5वी एज्युकेशन पॉलिसी आहे याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर आठवत असेल तर ऑलरेडी ही मी एकदा डिस्कस केलेली आहे. मग याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर जे आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं. ओके, दर 5 वर्षाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारताला सायन्स सुपर पॉवर म्हणजे पहिल्या 3 देशांमध्ये भारताचं स्थान असलं पाहिजे, तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग याच्यात आपण तेही डिस्कस केलं होतं की 2013च्या पॉलिसीनंतर आपण काय अचीव केलं आणि मग 2013 आणि 20मध्ये काय आहे, तर बोलाचा भात बोलाची कढी आहे का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो सायन्स डे निमित्त हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामधलं जे काही सायन्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, क्षेत्र आहे, त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण वर्क केलं पाहिजे.
पोस्टल बॅलेट यावेळेस नसणार आहे NRI करता. म्हणजे आता ज्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, तर लॉ मिनिस्ट्रीला इलेक्शन कमिशनने तसं कळवलेलं आहे, कारण त्याच्यासाठी अजून अमेंडमेंट त्यांना अपेक्षित आहे है ना. आणि त्याच्यामुळे आता NRIला पोस्टल बॅलेट नक्कीच नसणार आहे. त्याच्यानंतर जे काही इराण बॅक्ड मिलिटियन्स आहेत सिरियामध्ये, त्यांच्यावर USने अटॅक केला बघा, आणि तिच्यात जवळपास 22 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि हा फर्स्ट मिलिटरी ॲक्शन आहे बायडन प्रेसिडेंट झाल्यानंतर. सो एकंदरीतच जे आहे की जे काही इराणचा सपोर्ट असणारे गट आहेत, लष्करी गट, तर त्यांच्यावर हा USने अटॅक केलेला आहे. मग आता इथं मॅप आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आता हा इराण आहे बघा इकडं, आणि हा सिरिया आहे. तर बेसिकली हिच्यात जे आहे की म्हणजे या 2 देशांमध्ये एकंदर मध्ये जो देश आहे तो इराक आहे बघा. म्हणजे ती सगळी बॉर्डर आहे, आणि तरीसुद्धा इराण काय करतो आहे, तो सिरियामध्ये गडबड करतो, जो नॉर्थ पार्ट आहे याचा, हा ना, नॉर्थ रिजन जो आहे, तर तिकडं सगळी गडबड ही चालू आहे इराणमुळे. सो बेसिकली तुम्हाला हे एक माहीत पाहिजे की सिरिया आणि इराणच्या मध्यभागी इराक नावाचा देश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग ह्या ज्या वॉटर बॉडीज आहेत बघा इराणच्या बाबतीमध्ये, त्या तुम्हाला क्लिअर माहीत पाहिजे. सिरियाच्या बाजूला हा जो भूमध्य समुद्र आहे, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. कॉफीचं जे काही उत्पादन आहे ते कमी होऊ शकतं यावेळेस, कारण पाऊस आणि त्याच्यामुळे. कॉफीचे प्रकार बघा, अरेबिका, रोबुस्टा. ओके, MCQ करता लक्षात ठेवा, एकदा विचारलं गेलेलं आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जवळपास 30% प्रोडक्शन कमी होऊ शकतं पावसामुळे. ओके, तर नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे की सेडिशनचा जो लॉ आहे, तर तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचा मिसयूज खूप होतो आहे. जसं आपला संविधानातलं आर्टिकल 356 आहे बघा, राष्ट्रपती राजवट, मिसयूज होणारं वन ऑफ द है ना कॉमन आर्टिकल जे आहे. आणि मग त्याच पद्धतीने तुम्ही जर बघितलं की सेक्शन 124A IPC राजद्रोह, मग त्याच्यामध्ये आता ह्या आर्टिकलमध्ये केस जी आहे, तर ती केस जी आता दिशा रवीची केस आहे ती डिस्कस केलेली आहे की तिच्यामध्ये खूप काही एव्हिडन्सेस प्रॉपर नव्हते, आणि कोर्टाने हे सांगितलेलं आहे, म्हणजे जज जे आहे धर्मेंद्र राणा, त्यांनी पोलिसांना एकदम क्लिअर करून दिलेल्या आहेत गोष्टी की तुम्ही काय करतायत. म्हणजे तर बऱ्याचदा काय होतं की हा जो सेडिशनचा लॉ आहे ते राज्यकर्ते वापरतात, आणि त्याचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर होतो आहे. मग जर असं होत असेल तर मग त्याला स्क्रॅप करून टाका तुम्ही, त्याचा मिसयूज होता कामा नये. हां, ती गोष्ट जर आहे तर त्याचा योग्य वापर. शेवटी काय ना, हे दुधारी तलवार आहे बघा, 2 वे स्वॉर्ड आहे, तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा, आयरेड ॲपबद्दल बिनचूक विधान निवडा. IIT चेन्नईद्वारा विकसित केलेला आहे, बरोबर. तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात अपघात नियंत्रणासाठी वापर, आणि बरोबर. संपूर्णानंद दुर्बीण जी आहे तर ती नैनितालला आहे. महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान जे आहे महाराष्ट्रातल्या शहरी आणि ग्रामीण नाही, फक्त ग्रामीण महिलांना. ओके, शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवणे. सो योग्य. द इंडियन जस्टिस रिपोर्ट 2020नुसार योग्य विधान निवडा. तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा त्यात डांबलेल्या कैद्यांचं प्रमाण सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहे, बरोबर. आणि सर्वाधिक कच्चे कैदी जे आहेत ते मेघालयमध्ये आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. गरजू लोकांना भोजन देणारी मायरा रान्ना योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पश्चिम बंगाल. 5 रुपयामध्ये कोलकातात जेवण. ओके, आजचे प्रश्न घ्या. केंद्राच्या नवीन नियमावलीनुसार समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पसरविणाऱ्या व्यक्तीला किती शिक्षा होऊ शकते? 1 वर्ष तुरुंगवास व दंड, 3 वर्ष तुरुंगवास व दंड, 2 वर्ष तुरुंगवास, 5 वर्ष तुरुंगवास. भारत व पाकिस्तान या देशात 2003 शस्त्रसंधी करार झाला होता. 26 फेब्रुवारी 2021 पासून भारत व पाकिस्तानने शस्त्रसंधीच्या करारांचं कटाक्षाने पालन करण्याचं ठरवलं आहे. फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. प्रश्न 3. दुधाची राणी अशी ओळख. स्वित्झर्लंडमधील प्रजाती दिवसाला 5 ते 12 लिटर दूध देते. वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या शेळीच्या प्रजातीचं आहे? सोजत, सानेन, उस्मानाबादी, बीटल. 25 फेब्रुवारी 2021 रोजी पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्याचा निर्णय FTIने घेतला. जून 2018 पासून पाकिस्तान ग्रे यादीत आहे. फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. 2024 पर्यंत 1ली ते 10वी पर्यंतच्या सर्व सरकारी शाळांमध्ये CBSE प्रणाली राबविण्याचा मानस असणारे राज्य कोणते? तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.